एकाच व्यक्तीची 3 वेळा नावच सांगतो मी. खादिजा अस्लीम पठाण 701 अनुक्रमांक, 668 अनुक्रमांक, 672 अनुक्रमांक, मतदारसंघ इस्लामपूर. तिबार शकील राजू फकीर अनुक्रमांक 540, अनुक्रमांक 541, अनुक्रमांक 667 इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. परवीन तौफिक मुजावर अनुक्रमांक 1192, अनुक्रमांक 1197, अनुक्रमांक 1099, 199. मतदार तोच तिबार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ. या पद्धतीने तिबार आणि काहींची तर अहमद अफुद्दीन शेख, जुनेद मुजाद्दीन अन्सारी, वांद्रे पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघातले जुनेद मुजाम्मिल अन्सारी 628 मध्ये पण तोच आहे, 630 अनुक्रमांकावर तोच आहे, 724 ला तोच आणि अन्य 3 वेळा पण तोच आहे, 6 वेळा आहे. मग या 8 वर्गीकरणातली यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे दुबार मतदार नाहीत. कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर पाटील तुम्हाला आठवतात. मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगुल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आहे, आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.